आता काय पंडित म्हणायच्या पुढे जायचंच नाही. अजून कसला मॅडम खाण्यापिण्याची काळजी घ्या. बरोबर. त्यांनी काय सांगते तेच खावा. मित्रांनो, आमचा माता दिला सल्ला, तुमचा सल्ला आम्ही घेतल्या. ठीक आहे, काळजी करू नका. काम एकदम मला जाऊन बसे काम कंप्लीट करूनच यायचं, काही घेऊ नका. तर आता मी ओढी चढतो, बघतो जागा. अरे बापरे, अरे कंडिशन तर क्वालिटीवाली आहे. अरे जाऊ बघतो मी जागा, ते करतो का, बघतो. या ये इकडं. दादा कोण आहे का इथे? होय का कोई? एक सेकंड भाई. कोण आहे का दादा इथे? कोण आहे इथे? मित्रांनो, नाशिकपर्यंत 7 किलो ना बाईकनं. बोला की. नाही इकडला आहे तर इथं पण साईडला इंडस्ट्रीच्या इथं बसलं म्हणजे चिल आहे की इथं जागा आहे. नाही सीट चालतं, जा तुम्ही, गाडी पार्किंगला आहे. हां मग गाडीची कंडिशन तर बघून ना आम्हाला शॉक लागायला. आता 1:24 वाजले. बघूया कसा प्रवास राहते आता जाऊजीपर्यंतचा. गाड्या तर माझं पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर चालू होणार आहे, तोपर्यंत काय सांगता येत नाही आपलं. तर सीन काय होता माहीत आहे का मित्रांनो? तुम्हाला तर माहीत आहे, मी पुण्याहून बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर नाशिकला चाललो होतो. आता नाशिकला चाललो, इथं अर्ध्या रस्त्या म्हणजे ते छिन्नरच आहे ना, छिन्नर का काही तर सिटी आहे तिथं नाशिकच्या. ते थांबवले. आता इथं तर नाही काय म्हणतात, बस स्टँड का काहीतरी आहे इथं थांबवलेत. आणि इथं सगळ्यांना उतरवलेत खाली. तुम्ही बघितलं का कसं उभारलेत सगळे? तर असे सगळे रस्त्यावर उभारलेत आणि आम्ही इथं बसलो. आणि ते बहुतेक आता तेल पेट्रोल टाकतात का डिझेल टाकतात की गाडीमध्ये, त्याच्यात संपलं काय विषय काय माहीत आहे. म्हणजे ते कुणासोबत होत नाही त्या गोष्टी आमच्यासोबत उरायला तर, म्हणजे माझ्यासोबत उरायला तर. कारण तुमचा भाऊ चालला आहे त्र्यंबकेश्वरला. मोसम तर एकदम सही आहे, रिलॅक्समध्ये आहे. आणि वातावरण पण आता तर ऊन उतरलं. परत सकाळपासून बसल्यापासून पूर्ण एकदम बॉडी पूर्ण आकडून गेलं आहे, भयानक अशीवाल्या. आणि बस म्हणलं का तुम्ही अशावाल्या बस आहेत पूर्ण इकडल्या साईडला. पूर्ण पुण्याहून बसलो ते नाशिकला, म्हणजे कंप्लीट 6 तास. आता इथून 20 किलोमीटर आहे अजून पुढे जायला. तुम्ही तर माझा चेहरा तर बघितलं म्हणत असता काय आलं चाललं. बरं काय नाही, देव कर्म कामतात, देवसुद्धा परीक्षा बघतो UGपर्यंत. तर असा विषय. आणि काय मग आमचे पॅशनचे सगळे असे उभारलेले आहेत सगळे इथं. आणि तुमचा भाऊ बसलाय, काय करणार. लय विषय झाला. इथून आलो पुण्यात काय म्हणतात पुण्यात राहिलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकला निघालो आम्ही. बसला बघावं लागलं आम्हाला. आधी माहीत नव्हतं बस कुठे मिळते काय मिळते. त्यानंतर बस बघितली, बसमध्ये पुन्हा बसलो. त्याच्यानंतर चाललो आता नाशिकला. नाशिकहून पुन्हा त्र्यंबकेश्वरला जायचे.
माहीत नाही. आज अजून इथं कसं केल्यानंतर कसं कसं काय काय विषय आहे काय सांगता येत नाही. आणि तुमचा भाऊ मस्त रिलॅक्समध्ये बसला चिलमध्ये काय करपला आता काय बोलावं आता. 6:24 तारीख 6:24 आले चला गाडी आली गाडी आली भावांनो गाडी आली चला गाडी आली मग बघा ही वाली गाडी आहे भयानक भरली चला आता माझा बसतो बाकीचं इथं पोहोचल्यानंतर बोलतो. राहू दे. तर मित्रांनो आता शेवटी आलो त्र्यंबकेश्वरमध्ये नाशिकहून. ते आता आपलं महाराजांना कॉल केला होता तर त्यांनी आपलं ते पत्ता दिला होता लोकेशन. तर आता मधात जातोय कारण सगळ्यापासून एवढ्या पसा बदलला ना मी पुण्यापासून भयंकर पसा चेंज करत इथपर्यंत पोहोचला. आता इथं बघूया कसा विषय आहे. टोपी सुद्धा उरपाटी आहे. कुठे आहे ऑफिस कुठे आहे कोण आहे इथे. एक जण व्यक्ती बोलत त्यांना बोलू नेमका विषय काय कसा विषय. तर मित्रांनो आलोय आश्रमावर आलोय. आता इथून वरी जातोय रूमवर की आपण लातूरच्या महाराजांना कॉल केला होता. त्यांनी आपल्याला इथं काय म्हणतात लोकेशन दिली. कॉल आला महाराजांचा. हॅलो महाराज हां बरे चाललोय बरे बोलूले चाललोय हो. ठेवू का महाराज. हॅलो महाराजांचा सुद्धा कॉल ठेवला कट चला. विषयाला अलग दिसायला भावांनो इथं पूर्ण पद्धतशीरपणे विषयच अलग आहे. बघा इथं कसा विषय आहे त्या हिशोबानं बघूया. तर मित्रांनो शेवटी भाऊ तुमचा एवढा पसा चेंज करू पोहोचलाय ना की काय बोलू पूर्ण एक रामकथा होईल. ते तर मी सांगत बसल्यावर तुम्हाला. शेवटी आलो इथे महाराजांना लावला होता कॉल. माझ्याच नावावर असेल तेव्हा एक सेकंड मी देतो. आधार कार्ड डिटेल बघतो ते फिलपूर करतो त्यानंतर तुम्हाला बोलतो. 2 जणांच्या पूजा येतं. ओमकार जाधव त्याचं पण देऊ का. तर मित्रांनो सीन काय माहिती आहे का आत्ता इथे आपण आधार कार्ड आहे का ते जमा केलं आहे आणि रूम दाखवतो तुम्हाला. रूम पूर्ण अशी रूम आहे. आज आम्हाला फ्रेश व्हायचं थोडंसं फ्रेश ते झाल्यानंतर बाकीचं बोलतो तुम्हाला अशी पद्धतशीरपणे. तर मित्रांनो आत्ता थोड्या वेळा तर मी कालच होतं की त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आहे पूजेसाठी. आणि इथं आल्यानंतर महाराजांसोबत थोडंसं कॉलवर झालं की त्यांनी म्हणले होतं सकाळी 7 वाजल्यापासून पूजा स्टार्ट आहे. त्याच्यासाठी त्यांनी म्हणले की पूर्ण उडवायचे केस तुमच्या भावाचे पूर्णच केस. बऱ्या मेहनतीनं आपण वाढतो आता काय करू शकत नाही. घरातल्यानी म्हणलेत पूर्ण फॉलो करायचं म्हणून करायचं तर दाखवतो. तुमचा भाऊ पूर्ण कंजा होणार आहे आज. ही शाळेत आहे. डोक्यात पड नाही एवढं फेमस नाही तुमचा बारका भाऊ. होईल आता होईल माझ्या नायाकडून सुरुवात झाली. माझ्या चांगलंच बंद करू का रे. तर मित्रांनो सीन काय माहिती आहे का तुमचा भाऊ असं टकलं बोलायला अशा पद्धतीमध्ये 1 साइड वे मध्ये आता करतायत. आणि काय नाही आता उद्यापासून तुमचा भाऊ मस्त काय म्हणतात 3 दिवस मला वाईट टाकलंय नारायण नागबलीला. त्याच्यामुळे आमच्या महाराजांनी म्हणलं की नाही तुम्हाला मंदिर ते कुठे प्रवेश करता येणार नाही उद्यापासून. शेंडी ठेवायला लागते का देवाच्या पाया पडायचं नाही. खायला 45 दिवस तर खायचं.
झाला तुमचा भाऊ शेवट आता हे आलं नाही. पूर्ण टाकला. आता उद्या सगळ्या पोतर नेसायचे, पोतर नेसून पूजाला बसायचं पूर्ण आता काय म्हणणार, पंडित म्हणायच्या पुढे जायचंच नाही. टाकून अशा प्रकारे तुमचा भाऊ झाला टकला पूजासाठी तयार. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला.